जय जय रघुवीर समर्थ श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. नमस्कार भक्तांनो, आपले स्वागत आहे आपल्या आध्यात्मिक आणि भक्तिमय मालिकेत अधिक मास पोथी 33 अध्याय. आज आपण ऐकणार आहोत अध्याय पहिला, पुरुषोत्तम मासाची उत्पत्ती आणि महात्म्य. हा अध्याय केवळ कथा नाही तर जीवनाला दिशा देणारा दिव्य संदेश आहे. अधिक मासात केलेले जप, दान, व्रत आणि भक्ती मनुष्याचे भाग्य बदलू शकतात असे शास्त्र सांगते. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आणि श्रीकृष्ण असे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. पूर्वी नैमिषारण्य नावाच्या पवित्र वनात अनेक ऋषी, मुनी यज्ञ आणि तपश्चर्या करीत होते. त्या सर्व ऋषींमध्ये श्रेष्ठ असे शौनक ऋषी सूतजी महाराजांना विनम्रपणे म्हणाले, हे सूतजी महाराज, कलियुगातील जीव अत्यंत दुःखी आहेत. पाप, रोग, चिंता, गरिबी, कलह यांनी संपूर्ण जग व्यापले आहे. अशा काळात कोणते व्रत, कोणती पूजा, कोणता महिना असा आहे जो मनुष्याला पापमुक्त करून भगवंताची कृपा प्राप्त करून देईल? सूतजी महाराज स्मित करून म्हणाले, हे ऋषीवर्य, तुम्ही अत्यंत उत्तम प्रश्न विचारला आहे. कारण जो प्रश्न लोककल्याणासाठी विचारला जातो तो स्वतः भगवान विष्णूंना प्रिय असतो. आज मी तुम्हाला त्या दिव्य महिन्याची कथा सांगणार आहे ज्याला भगवान श्रीकृष्णांनी स्वतःचे नाव दिले. तो म्हणजे पुरुषोत्तम मास. पूर्वी चांद्र आणि सौर गणनेत फरक पडत असे. त्या फरकांमुळे एक अतिरिक्त महिना निर्माण झाला, पण त्या महिन्याला कोणीही स्वीकारत नव्हते. ना कोणते सण, ना कोणते विवाह, ना शुभ कार्य. सर्व लोक त्या महिन्याला अशुभ समजू लागले. त्या महिन्याला नाव नव्हते, मान नव्हता, आदर नव्हता. सर्वजण त्याला मलमास म्हणून हिणवू लागले. तो महिना अत्यंत दुःखी झाला. तो विचार करू लागला, माझा जन्म का झाला? सर्वजण मला तुच्छ का मानतात? माझ्यात असा कोणता दोष आहे? दुःखाने व्याकुळ होऊन तो महिना सर्व देवांकडे गेला. सूर्यदेवांकडे विनंती. प्रथम तो सूर्यदेवांकडे गेला. अधिक मास म्हणाला, हे सूर्यनारायण, संपूर्ण जगाला प्रकाश देणाऱ्या देवा, माझे दुःख दूर करा. लोक मला अपवित्र म्हणतात. सूर्यदेव म्हणाले, हे मासा, मी तुला मदत करू शकत नाही. तू ब्रह्मदेवांकडे जा. अधिक मास ब्रह्मलोकात गेला. तेथे त्याने ब्रह्मदेवांना नमस्कार केला. हे जगतपिता, माझे रक्षण करा. कोणीही मला स्वीकारत नाही. ब्रह्मदेव म्हणाले, हे मासा, तुझे दुःखाचे निवारण फक्त भगवान विष्णू करू शकतात. तू वैकुंठात जा. अधिक मास वैकुंठात पोहोचला. तेथे त्याने दिव्य तेज पाहिले. शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेले भगवान श्री विष्णू लक्ष्मी मातेसह विराजमान झाले होते. अधिक मास रडू लागला, हे प्रभो, सर्वांनी मला नाकारले. माझ्याकडे कोणीही पाहत नाही. मी अत्यंत दुःखी आहे. भगवान विष्णू अत्यंत दयाळू होते. त्यांनी प्रेमाने विचारले, हे मासा, तू दुःखी का आहेस? अधिक मास म्हणाला, माझ्याकडे कोणताही स्वामी नाही. लोक मला अपवित्र म्हणतात. कोणीही शुभ कार्य करत नाही. माझा तिरस्कार केला जातो. भगवान विष्णूंचा आशीर्वाद. भगवान विष्णू म्हणाले, आजपासून तू दुःखी राहणार नाहीस. मी तुला माझे नाव देतो. तू आता पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाशील. जो मनुष्य या महिन्यात भक्ती करेल त्याला अनेक यज्ञांचे पुण्य मिळेल. जो जप करेल त्याला मोक्ष मिळेल. जो दान करेल त्याचे दारिद्र्य नष्ट होईल.
जो कथा ऐकेल त्याच्या घरात सुख समृद्धी येईल. भगवान पुढे म्हणाले, या महिन्यात केलेली थोडी भक्ती ही अनंत पटीने फळ देईल. एक दिवस उपवास, 1000 उपवासांचे पुण्य, एक नामस्मरण, लाखो जपांचे फळ. हा महिना माझा अत्यंत प्रिय असेल. भगवान विष्णूंचे शब्द ऐकून अधिक मासाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. हे प्रभो, आज माझे जीवन धन्य झाले. त्याने भगवानांना कोटी कोटी प्रणाम केले. त्या दिवसापासून मल मास हा पुरुषोत्तम मास म्हणून प्रसिद्ध झाला. भक्तांनो, या पवित्र महिन्यात काही विशेष नियम सांगितले आहेत. पहाटे लवकर उठणे, स्नान करून भगवान विष्णूंची पूजा, ओम नमो भगवते वासुदेवाय जप, गीता आणि भागवत वाचन, दान धर्म, तुळशी पूजन, गरिबांना अन्नदान. काय टाळावे? वादविवाद, खोटे बोलणे, अपमान करणे, व्यसन आणि हिंसा. एका गावात एक गरीब वृद्ध स्त्री राहत होती. तिच्याकडे धन नव्हते, मोठी पूजा नव्हती, पण ती रोज भगवान श्रीकृष्णांचे नाव घेत असे. पुरुषोत्तम मास आला. तिने रोज एक दिवा लावला आणि एक तुळशी पत्र अर्पण केले. लोक तिची थट्टा करीत, याने काय होणार? पण त्या स्त्रीची खरी भक्ती होती. महिन्याच्या शेवटी तिच्या घरातील दुःख नाहीसे झाले. तिच्या मुलाला काम मिळाले. घरात सुख आणि समाधान आले. कारण भगवानाला मोठेपणा नको असतो, त्याला हवी असते खरी भक्ती. शास्त्र सांगते, अधिक मासात केलेले दान अक्षय पुण्य देते. कथा श्रवण मन शुद्ध करते. विष्णू नामस्मरण सर्व संकटे दूर करते. दीपदान घरातील नकारात्मकता नष्ट करते. जो मनुष्य या महिन्यात मनापासून श्री कृष्ण म्हणतो, त्याच्यावर भगवानाची विशेष कृपा होते. संध्याकाळी तुळशी समोर तुपाचा दिवा लावल्यास घरात लक्ष्मीचा वास राहतो असे मानले जाते. या महिन्यात 33 दिवे लावण्याची परंपराही आहे. हे 33 कोटी देवतांचे प्रतीक मानले जाते. भक्तांनो, पुरुषोत्तम मास म्हणजे केवळ एक महिना नाही, तो आत्मशुद्धीचा काळ आहे, भक्तीचा उत्सव आहे, भगवंतांच्या जवळ जाण्याची संधी आहे. जो मनुष्य या महिन्यात मनापासून प्रभूचे स्मरण करतो, त्याचे जीवन बदलू शकते. वासुदेव सुतं देवम कंसचाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरुम. जर तुम्हाला हा अध्याय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, भक्ती सुगंधला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा जय श्रीकृष्ण.